सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स प्रेम म्हणजे माणूस जपणं, माणसाला समजून घेणं आणि हे सगळं करण्यासाठी एवढा पैसा खर्च करण्याची काही गरज नाही यशोदा. रुचिरा थँक्यू म्हणजे ह्या सगळ्याच बद्दल. थँक्स बोलायचं असेल ना तर आपल्या सेल्फी गर्लला म्हणायला पाहिजे. रेणुका ही एक्स्ट्रा प्लेट कोणासाठी आणलीस तू? एक्स्ट्रा कुठे आहे? टोटल 8 प्लेट आहेत. आपण 7 जण आणि रुचिरा एक 8. रेणुका पण आपण 7 नाहीच होत, आपण 6च होत आणि रुचिरा एक 7. मनवा कुठे आली आहे? हो मनवा कुठे आहे? एक मिनिट मी देते. हॅलो, हा रेणुका बोल. हॅलो मनवा, कुठे आहेस तू? कॉलेजला का नाही आलीस? तब्येत बरी आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना? हॅलो रेणुका, रेणुका थांब. किती प्रश्न एकदम विचारतेस? एक एक करून विचार. कुठे आहेस तू? घरी. हा तब्येत ठीक नाहीये का तुझी? नाही नाही, मी एकदम ठणठणीत आहे. मग कॉलेजला का नाही आलीस? ती सिक्रेट आहे. सिक्रेट? काय ग, काय झालं? सांग ना. सांगेन नंतर. बरं ऐक ना, मी ना आता थोडी कामात आहे, मी नंतर तुला फोन करते. ओके, ठेवते. बाय. मनवा मनवा प्लीज प्लीज आता सांग ना ग सिक्रेट, नाहीतर मग मला भूक नाही लागणार. मेसेज करते. नक्की करशील ना मेसेज? मी वाट बघतेय, विसरू नकोस. नक्कीच कर. हो, वी ऑल मिस यू. मिस यू टू. लवकरच भेटूया. बाय बाय. झालं बोलायचंच की जरा वेळ. झालं अगं बोल. मनू हे बघ. ऑसम. इटालियन डेझर्ट आहे. जमलंय ना? जमलंय. बरं मम्मा, उद्या एवढं काही भारी बनवू नकोस हा, नाहीतर माझे सगळे फ्रेंड्स हॉस्टेल सोडून इथेच येतील राहायला. अगं मग येऊ दे की, त्यात काय झालं? आता म्हणतेस असं, पण ते उद्या आले ना की कळेल तुला. एक एक अतरंगी भरलेत आमच्या ग्रुपमध्ये. चांगलंय. अगं पण उद्याचं कळवलंस का त्यांना? नाही, कळवते. कळवतेच आता. त्यांचा ना एक ग्रुप क्रिएट करते. मम्मा, ग्रुपला नाव काय देऊ? मी कसं सांगणार बेटा? पण जनरल सुचव ना काहीतरी. फ्रेशर्स म्हणजे बघ, तुम्ही सगळे एकमेकांना कॉलेजला नवीन आहात, फ्रेश आहात, म्हणून फ्रेशर्स. ग्रेट. फ्रेशर्स. सुरुवात कोणापासून करू? चॅम्प. चॅम्प. सॉरी, धवल मिडबावकर. कोण त्रास देते? उर्फ चॅम्प. लालबागची शान आणि भंकस करण्यात याचाच पहिला मान.
रेणुका भिलारे. ही ना रायगडची मँगो बर्फी, एकदम पुडी आणि बाबांची लाडकी. वाव ग्रेट. मोर्या. सम्राट सम्राट पाटील, कबड्डी प्लेअर फ्रॉम कोल्हापूर. दिसायला रांगडा पण वागायला एकदम खरवस आहे. मम्मा हा ना अजिबात फार बोलत नाही, पण वेळ आली ना तर दंड थोपटून तयार असतो लगेच. सायली बनकर, ही कुठली आहे? नाशिकची. स्ट्रॉंग, फोकस आणि ऑर्गनाइज्ड आहे. कामात एकदम चोख आहे, पण तिच्या नादी जर कुणी लागलं ना तर हिशोबालाही रोकटोक आहे. वाव, ऑसम आयडिया. परी देशमुख. मामा ही ना लातूरची आहे. थोडी वेडी, थोडी मुडी. तिच्या नाकावर सतत तोरा असतो, पण मनाने एकदम स्वच्छ. खूप छान मुलगी. आणि आता नीरव देसाई. मामा हा ना पुण्याचा आहे. हुशार, स्मार्ट, केअरिंग, पोलाइट, अंडरस्टँडिंग. आणि आता फायटर आहे. फायटर. उद्या तुम्ही 6 जणांनी माझ्या घरी यायचं. Sure. What's special? इट्स माय बर्थडे टुमॉरो. आणि तुम्ही 6 जणही येतात. छान आले ना. अरे तुला अंगू, सेल्फी काढण्यात मनवाला कोण बीटच नाही करू शकत. आपली आलिया पण नाही. आणि माणसं समजून घेण्यात सुद्धा. काल तिच्यामुळेच तर तुम्हाला कळलं. ग मनवाना आपली फर्स्ट फ्रेंड आहे कॉलेज मधली. हो हो, तिला ना आपण कळतो. ए मनवतच मेसेज आलाय. का बोलते? 100 वर्ष त्रास देणारी पोरगी. काय रे? थांब बघते. काय ए तिने तुम्हा 6 जणांना घरी बोलवलंय. कशाला? थांब. दाखव. हे उद्या बर्थडे आहे मनवाचा. हो पार्टी. धवल मला पण यायचंय पार्टीला. मग ये ना. अरे काय ये ना, मी कशी येणार? तिने फक्त तुम्हा 6 जणांना बोलवलंय तर मी. पगली, तो जिस्म एक जान है. आत्ता सांग. 6 नाही 7. रुचिरा ती पण येते. प्लीज ॲड हर इन अवर ग्रुप. हा तिचा नंबर. चालेल ना? नाही, अजिबात चालणार नाही. नो म्हणजे नो म्हणजे नो. तू पिंक बघितला नाहीयेस का? प्रॉब्लेम काय? ती आपल्या लाईफ मध्ये आली आहे ना, मग अरे ग्रुप मध्ये आली तर काय प्रॉब्लेम आहे? मला ती आपल्या ग्रुप मध्ये ऍड व्हायला नकोय. परी, एक मिनिट. परी, काय प्रॉब्लेम आहे तुला जर ती आपल्या ग्रुप मध्ये ऍड झाली तर? तुम्हाला कळत कसं नाहीये? तो आपला ग्रुप आहे ना, आपला.
परी अगं त्यांचं आपलं असं काही नसतं. अगं ती पण आपल्यासारखीच आहे ना. ती काय परग्रहावरून आली आहे का? हो. हो काय हो, ती आपली आता होणार आहे ना वहिनी. ते काही मला माहिती नाही. हे पण तिला जर ग्रुप मध्ये ऍड केलं ना तर मी ग्रुप लेफ्ट करेन. परी अगं असं काय करतेस? आणि नक्की काय झालं ते तरी सांगशील का? काही झालेलं नाहीये, बस मला ती नकोय ग्रुप मध्ये ऍड व्हायला. गाईज मला काय वाटतं माहितीये का की आपण नको करायला रुचिराला ऍड ग्रुपमध्ये. सायली आकाश बरी आय कॅन अंडरस्टँड. अरे ही तर आतापर्यंत आपल्या टीम मध्ये होती. हा तेच ना. हा ना आपला ग्रुप नाही राहिलाय. साखर कारखान्याची निवडणूकच झाली याची. फुकटची हाय मारी नुसती. नाही गाईज मला काय वाटतं माहितीये का की आपण ना सगळे एकाच बाजूने विचार करतोय. हं? आणि तसं बघायला गेलं तर मग परीची बाजू पण करेक्टच आहे, हो की नाही परी? म्हणजे आता उद्या आपण रुचिराला सपोज ग्रुपमध्ये ऍड केलं आणि हिची रोस्टेड मेनू झाली तर? रोस्टेड मेनू खायचा पदार्थ आहे काय? नाही, मुलगी आहे, आमच्या वर्गात होती, खूप हुशार होती. पण एक दिवस काय झालं माहितीये, आमच्या वर्गात एक नवीन मुलगी आली, इना नावाची. ती मीनापेक्षा पण खूप हुशार होती. मग दर रिझल्टच्या वेळेला ना इनाला जास्त मार्क मिळायचे, मग मीनूचा जळफळाट व्हायचा. म्हणून आम्ही त्या दिवशी ना तिला रोस्टेड मेनू म्हणायचो. पण इनाला काहीच प्रॉब्लेम नव्हता मीनाचा. तिला मैत्री करायची होती तिच्याशी, ती सतत तिच्याशी बोलायला जायची. पण मीना ती जरा जवळ आली की लगेच घाबरून पळून जायची. अरे मी कोणाला घाबरत नाही, कळलं ना? अगं पण मी तुला कुठे काय बोलले परी? अच्छा, मला कुठे काय बोलली? प्लीज, मला सगळं कळतं. ही सगळी स्टोरी तू मुद्दाम तयार केलेली आहेस. तयार केलेली आहे म्हणजे? आता किस्से काय फक्त लातूरलाच घडतात का तुमच्या? हो, किस्से फक्त लातूरलाच घडतात. तुमच्याकडेच असे खोटे बनावटी बनवलेले किस्से घडवले जातात. अच्छा बरं. पण मग तुझा दादा दरवेळेला येऊन किस्से घडवतो, त्याचं काय? माझ्या दादाचा इथे काय संबंध आहे? परी 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 शांत हो, शांत हो. हे बघ, भांडण काही होणार नाही. मी भांडण करतच नाही, हिने सुरुवात केली आहे. बघितलं, ही अशी ना. थांब ना. हे बग परी, भांडणाची सुरुवात कोणीही करू दे, पण सगळ्यांचा वेळ जातोय ना. हो, पण मला तिला कळतंय का तू दरवेळेस मला परी, तुला- म्हणजे परी, सायली, तू खूप थांब, जेन्युइनली थांब, गोष्ट थांब. सांगत होते. काय घुसली त्या रे? इना टीका काय त्यांच्यापेक्षा ना त्या आखाड्यातली कुस्ती परवडली माहितीये. त्याच्यात निदान असतात तरी नियम. इथं मर्यादे बाहेरच बांधतात रे. काय झालं, हसते का? मी खूप खुश आहे. खुश आहे? का? खुश व्हायला काय तू दोघींपैकी एकीवर पैसे लावले होते काय? पैसे नाही, आशा, आणि ती पण आपल्या नीरववर. बघ ना, बिचारा त्या दोघींना शांत करण्याचा किती प्रयत्न करतोय. मी सोडून दुसऱ्या कोणाला तरी जमेल काय दोघींचं भांडण सोडवायला? खरंच खूप झालं, आता खूप झालं. अरे कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? हिनेच नेला. तुला परी बघ. हा परी, आता मला खरं खरं सांग, तुला रुचिराशी काय प्रॉब्लेम आहे? मला रुचिराशी काहीच प्रॉब्लेम नाहीये. रुचिराच्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी मी हेच बोलले असते. माझं काही तिच्याशी भांडण नाहीये, बस पण मला आपल्या ग्रुप मध्ये दुसरं कोणीही ऍड व्हायला नकोय. पण काय हरकत आहे? हरकत आहे. सुरुवातीपासून आपण 7 जणांनी मिळून सगळं एकत्र केलेलं आहे. रस्टिकेशन आपण एकत्र फेस केलेलं आहे. लालबागचे राजा दर्शन सुद्धा आपण घेतलंय. लव्ह लेटर आपण सगळ्यांनी मिळून लिहिलेत. मग आत्ताच असं काय असं अचानक मध्येच? ते काय नाही, मला आपल्या ग्रुप मध्ये दुसरं कोणीही ऍड व्हायला नकोय. आणि आता तरी सुद्धा तुम्हाला तिला ऍड करायचंच असेल ना तर करा, पण मग मनवाच्या बर्थडे पार्टीला
हा घालू हा घालू. नीरू, या दोघांपैकी कुठलं घालू? दोन्ही चांगले आहेत. अरे दोन्ही चांगलेत मला माहिती आहे, पण काय दोन्ही घालून जाणार काय हा? एकच घालून जाणार की नाही? मग सांग ना कुठलं घालू? येल्लो वाला डन कर. याला याला हा. असं असलं पाहिजे. एवढं सोपं करून टाकतोस तू का? नाहीतर ती आपली परी सोपं काम पण अवघड करून ठेवले तिने. आता मला सांग, रुचिरा वहिनी जर आपल्या सोबत आली तर तिला काय प्रॉब्लेम आहे हा? तेवढं तिचं आपल्या बरोबर होईल की बॉन्डिंग, आणि हो कॉन्ट्रीब्युशन पण वाढेल. मनवाला जर आपण मोठं दिलं असतं की नाही गिफ्ट, पण हे परी देशमुखला कोण सांगणार आहे तिला काय घ्यावं आणि काय सोडावं हे कळतच नाही. मला ना आता काय सुचत. हे बघ बघ, हे बघ, आपण ना 7 जण जाऊ, ठीक आहे? 6 नाही 5. 5 कसे काय? 6. हे बघ, रेणुका, सायली, धवल, रुचिरा वहिनी, मी आणि तू, हे झाले की 6. 5च. 5 कसे काय? आता तर मोजून दाखवले ना मी 6. सम्राट, कारण मी नाही येते मनवाच्या बर्थडेला. काय? आता तुला काय झालं? तुला पण परी चावली काय? सम्राट, परीसारखा इश्यू नाहीये माझा. अरे मग काय इश्यू आहे? माझा मूड नाही. मूड नाही? अरे अरे निरोप, अरे सम्राट, अरे मी खरं जेन्युइनली सांगतोय पण तुला. अरे मला ऐक माझं, असं नाही. मला एकदा ऐकून हा, बोल बोल. पण तुला प्रॉब्लेम काय आहे मनवाकडे यायला? हा अरे सम्राट, मी सांगितलं ना संध्याकाळी ना मला जवळच्या रिलेटिव्ह कडे जायचंय म्हणून. अरे, पण आम्ही पण तुझे जवळचेच आहोत की रिलेटिव्ह. हा, आणि हे बघ, मनवाने आपल्याला पहिल्यांदाच तिच्या घरी बोलवलंय की नाही? हा, मग आपल्याला जायला नको? हा? हा, मी तुला सांगतो. मी अरे अरे काय पण ते माझं- वाईट दिसतं ना असं हा, कसं? पण रेणुका, तू कशाला माझ्याशी बोलून तुझं खाल्लेलं जिरवते? मी सांगितलं ना तुला, मला नाही यायचंय. परी चल ना ग, तू यावंस असं मला मनापासून वाटतंय. रेणुका, आता तुला मनापासून वाटून काही फायदा आहे का? तसं तिलाही वाटलं पाहिजे ना मनापासून. आणि आता तिला नसेलच वाटत यावंसं, तर तू तरी कशाला उगाच मस्का लावतीये? सायली, तू गप्प बसा. ऑलरेडी तू तिला रोस्टेड मेनू म्हणालीस म्हणून तिच्या मनाला खूप लागलंय. हो? मनाला लागले? मी बोललेलं हिच्या मनाला लागतं कधीपासून? कधीपासून काय? तू आठवते ना तू बोललेलं तिच्या मनाला लागतं म्हणून तर तीच काय म्हणून तर ती काय? नाही, काही नाही काही नाही. Good morning. गुड मॉर्निंग सर. Sit down. थँक्यू सर. Okay. Today we are going to study models of functions. येताय ना सगळे. का? जाण्यापेक्षा बॅगेत गेलेला कधीही चांगला. गप्प बस.
special.